हॅलो हाय नमस्कार। आज एक सुंदर रेसिपी तुमच्यावर घेऊन आलेली आहे। मूग डाळीचा डोसा खूप सुंदर टेस्टी वेट लॉससाठी तर एक नंबर रेसिपी आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा। इथे मी 1 कप हिरवी मूग घेतलेले आहेत आणि ते रात्रभर मी भिजत घालून ठेवलेले होते। अर्धा कप तांदूळ घेतलेले आहेत, तेही मी रात्रभर भिजत घालून ठेवलेले होते। मूग आणि तांदूळ हे 5 ते 6 तास तरी भिजत घातलेले पाहिजेत। त्याच्याहून जास्त असेल म्हणजे आता मी जसे रात्रभर ठेवले ते 7 ते 8 तास तरीसुद्धा चालू शकतात। आता तांदूळ आणि मूग आपण पहिल्यांदा सगळं एकत्र करून घेऊया। आता आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे। त्याला थोडीशी टेस्ट अजून छान येण्यासाठी, म्हणजे ही लहान मुलांसाठी तर इतकी पौष्टिक अशी रेसिपी आहे। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि हे आपण सगळं आता बारीक करून घेऊया। आणि वेट लॉससाठी तर सुंदर रेसिपी आहे। अशा पद्धतीने आपला बॅटर तयार झालेला आहे आणि आपण लगेच त्याचा डोसा करू शकतो। आपल्याला इडली किंवा आपण बाकीचा डोसा बनवतो त्याच्यासारखं आपल्याला ते फर्मंट करायला ठेवायला लागत नाही। अगदी इन्स्टंट हा आपला डोसा तयार होतो। फक्त हे प्रमाण व्यवस्थित पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि आपण आपला डोसा आता करायला सुरुवात करूया। खूप सुंदर टेस्टी आणि असा एकदम यम्मी असा आहे आणि पौष्टिक खूप आहे, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा। मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार। आता आपण आपला पॅन आहे तो गरम करायला घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। अगदी म्हणजे तुम्ही जर वेट लॉससाठी असेल तर ह्याच्याहून कमी प्रमाणात तेल टाकलं तरीसुद्धा अगदी होईल। तर तुमचा तवा नॉनस्टिक असेल तर मग काय उत्तमच आहे। अगदी थेंबर तेलसुद्धा खूप झालं त्याच्यासाठी। आता आपण त्याच्यामध्ये आपला बॅटर टाकून घेऊया आणि बॅटर टाकतानासुद्धा अगदी हळुवारपणे तो असं मधून शेवटपर्यंत आपल्याला स्प्रेड करत जायचं आहे। आणि वरचा असा ड्राय झाला की मग आपण तो उलटून घ्यायचा आहे। खूप छान एकदम असा क्रिस्पी आपला असा हा मूग डाळीचा डोसा तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेट लॉस जर्नीवर असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि लहान मुलांना टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी खूप सुंदर अशी आहे, त्याच्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा। मूग डाळीचा हेल्दी असा हा डोसा कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा। थँक्यू।